कंसाने दैनाकीने त्या देवांना या श्रीखंडावरती लपण्यासाठी जागा सुद्धा उरली नाही प्रभू. प्रभू आता तर या भूवरती अवतार घ्यावा प्रभू, अवतार घ्यावा. शांत व्हा नारदा, शांत व्हा. आपल्याला कोणतं संकट पडलंय? प्रभू कंसासारखा दैत्य या त्रिखंडावरती मेरू पर्वतासारखा जर कोसळला तर केवढा मोठा अनर्थ होईल प्रभू, केवढा मोठा अनर्थ होईल. ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलंय. हो प्रभू, ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलंय. अमर तत्वाला आसुरी शक्तीची जोड म्हणजे मायावी शक्तीचा दारू पराभव प्रभू. ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं, पण 100 अपराध करू नको असंही सांगितलं आहे. कंसाच्या हातून 100 अपराध घडून आणण्याचे काम तू कर, म्हणजे मी 8वा अवतार देवकीचा जन्म घेईन. प्रभू मी देवाचा दास म्हणून आपल्या चरणी आलो आहे. आपल्या आज्ञा मी का बरं नाही पाळणार. आणि तसंही या त्रिखंडामध्ये मला सर्वजण आग लावायच म्हणतात, आणि त्याच आगीच्या वळवात या दुष्ट कंसाला कसा जाळतो ते पाहत. आजे सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घाणू. आजे सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजे सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घाणू. आजे सोनियाचा दिनू, आजे सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घाणू. आजे सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजे सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घाणू. आजे सोनियाचा दिनू. आज या आनंदाच्या शुभप्रसंगी खाण्यापिण्याचा काही संकोच करू नका. आम्ही खुश आहोत. चालून आम्ही खुश आहोत, आम्ही खुश आहोत. जा चालून मद्यपानाची व्यवस्था करा. जा. महाराजांसाठी मद्यपानाची व्यवस्था करा. तशी आपल्या आज आम्ही खुश आहोत. नाच गाण्याची सुद्धा व्यवस्था करा. आता जीवची गरज होती. त्यांना नाही सर मागणं सुरू करा.
क्षमा स्वामी महाराज. बोला बोला चालू बोला. आज आनंदाचा शुभ दिन हा की देवकीचा स्वयंवर. चालू हे तुमच्या ध्यानात यायला पाहिजे होतं. अहो आम्ही एक दिवस तप करून त्या ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ते त्या आसुरी शक्तीसाठी. आसुरी शक्ती. हा चालूर आसुरी शक्ती. आसुरी शक्ती म्हणजे अमरत्व आणि आसुरी लालसा म्हणजे केवळ देवांचा पराभव. होय महाराज, देवांना तर आपल्या अभिमानाचा फार एवढाच वाटतो. पण महाराज पाऊल थोडं धीराने घेतलं पाहिजे, कारण देवकीचा स्वयंवर नुकताच पार पडला आहे. हो जानू, देवकीचा स्वयंवर पार पडला. आपल्यावर असलेली जबाबदारी पार पडली. आता वैकुंठावर स्वारी करायला काहीही हरकत नाही. नापेक्षा त्या देवांना वाटेल आम्हाला घाबरून कंसानं आपली प्रतिज्ञा मागे घेतली का. चानूर जा तुम्ही जातीनं सैन्याचा बंदोबस्त करा. जा. तसे आपल्या इथे महाराज. आणि हो, एक लक्षात ठेवा, ही गोष्ट कुणातरी लक्षात येणं कामा नये. जा. तसे आपल्या इथे महाराज. या ब्रह्मांडाची दैव शक्ती मी माझ्या आसुरी शक्तीनं शतखंडित करणार आहे. आणि ह्या साऱ्या ब्रह्मांडाचा मी नायक होणार आहे. देव हो, हा तुमचा कर्तनकाळ तुमच्यावर मात करायला येते. आसुरी शक्तीने मदार झालेल्या दैत्य सम्राटा जरा लक्ष देऊ नये. कोण 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 आदिमाया. कोण आदिमाया. आदिमाय, आता तू ही माझी दासी होणार आहे. कंसा, या आदिमाईला दासी करून घेणे म्हणजे स्वतःला फाशी लावून घेण्यासारखं आहे. तेव्हा मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. दैत्य सम्राट ब्रह्मदेवाच्या अमरतत्वाने तुझ्यातील आसुरी शक्ती उपाली आहे. पण थोड्याच वेळात तुझा वध होणार आहे. काय महासावध. अरे कोण करणार आहे महासावध. तुझ्याच बहिणीच्या पोटी 8 वेळात जन्माला येईल आणि तोच तुझा वैरी आणि तोच तुझा वध करणार. काय माझ्याच बहिणीच्या पोटी म्हणजे देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तो माझा वध करणार. नाही नाही नाही. अमरतत्वाच्या वराला फलदंड झालेला हा महाप्रतापी कंस त्याच्याकडून मृत्यू ओढावून घेणार नाही. मी देवकीची आठ पाल जन्म घेतात शिलेला धरून ठार करेन. कोण असे का बाजूला झाला. तुझा मंगलमय आसरा नेला बहिणीला, याच मंगल गोहाची शोभा वाढवून सासरला देवघर समजेल. नाही देवकी, तू ह्या क्षणी सासरकडे जाऊ शकत नाहीस. दादा, असे मंगल समय अमंगल तर का बरं. कंस महाराज, आपले बोलणे आम्हाला समजले नाही आणि आपण असे रागे का भरावे. रागे का भरावे याचा अर्थ एवढाच. या त्रिकंडात माझा कुणीही वैरी असता कामा नये.
आणि आपला असा वैरी तरी कोण? अरे तुमच्या पोटी येणारा आठवा पुत्र हो, आणि तो माझा वैरी आहे. आणि हे कोणी सांगितलं तुम्हाला? अरे प्रत्यक्ष आधी मायेनाच. आणि म्हणूनच वसुदेव या क्षणाला मी तुमचा बळी घेणार आहे. दादा दादा काय हा विचार माझ्या सौभाग्यावर गाव नाही नाही हे असं करू देणार नाही. नाही, मला मला या जगात मला कुणालाच जीवन ठेवायचं नाही. तुम्ही दोघंही माझे वैरी आहात. बाबा माझे सौभाग्य ठेवावं तर माझ्या बालिके सौभाग्याचे मरण लागून स्वर्ग प्राप्त होईल. असं मग हो म्हणाल द्या. माझ्या देवापतीपर्यंत दादा चालव तुझा शब्द. तुझा जर प्राण गेला तर वेळा होईल, वेळा होईल. कंस महाराज त्यावर तुमची सांगते. ठीक आहे. पहा आदिमाये, आता दुसरी आकाशवाणी किती खोटी ठरणार आहे ती. या! काय अरे महाराज मी माझ्या मृत्यूला देहदंड देत आहे. महाराज मला काहीच समजलं नाही. नारद म्हणे, देवकीचा पुढे येणारा आठवा पुत्र त्याचा वध आहे म्हणे. आणि या बदल्यात आपल्या बहिणीचा वध करू ते सुद्धा कशासाठी? शहासन साबुदाव म्हणून. वसुदेव! शांत व्हा महाराज, शांत व्हा. देवकीच्या पोटी येणारा आठवा पुत्र आपला वध करणार आहे. हो, आणि का महाराज? महाराज म्हणजे ह्या दोघांचा वध करणं एकतर धोक्याचं आहे. कसं काय? बोला. नारायण नारायण. महाराज आपला पुनर्जन्मावरती विश्वास आहे का? हो, का नाही? अरे आम्ही स्वतः पुनर्जन्म घेतला आहे. पण मी जन्मे आम्ही रावण लंकेश होतो आणि आता ह्या जन्मी आम्ही कंसाचा अवतार धारण केला आहे. नारायण नारायण. मग झाले तर महाराज समजा देवकी मातेचा वध केला तर तिचे पंचप्राण कुठल्या तरी कुंडीमध्ये प्रवेश करतील आणि देवकी माता पुन्हा एका मुलीच्या रूपाने जन्माला येईल आणि मग तिच्या पोटी येणारे बाळ तुमचा वध नाही करणार. हे कशावरून महाराज? हो हो, बरोबर आहे ना तुझं. मग मी ह्या वसुदेवाचा वध करतो. नारायण नारायण. महाराज जरी वसुदेवाचा वध केला तरी त्याचे हे पंचप्राण कुठल्या तरी कुंडीमध्ये प्रवेश करतील आणि काळांतराने पुन्हा एक वासुदेव जन्माला येईल आणि नियतीच्या लीलेने वासुदेव आणि त्या देवकीचा जर विवाह झाला तर त्यांच्या पोटी येणारे 8 बालक 8वा पुत्र तुमचा वध नाही करणार. हे कशावर महाराज? हो, अरे हे सारं खरं आहे. मग यावर उपाय? नारायण नारायण. महाराज ह्याचा वध करणं सोडून द्या. याच्यावरती उपाय सोपा आहे. ह्यांचा वध करून तुम्ही तुमच्या अपराधामध्ये भर कशाला पडताय महाराज? काय? माझा अपराध कुणी सांगितलं तुला? नारायण नारायण. विश्वकर्माने मला सर्व काही सांगितलंय महाराज. म्हणून म्हणतो महाराज तुमची काळजी मी नाही करणार तर ते काय विष्णू शंकर करणार आहेत का? महाराज तुमच्या त्या 90 अपराधामध्ये ह्या 3 अपराधांची भर नको महाराज. अरे हे 3 अपराध? अरे हे तर दोघंच आहेत. नारायण नारायण. महाराज देवकी माता आपली बहीण म्हणजे एका बहिणीचा मृत्यू आणि एका पती पत्नीचा मृत्यू असे 2 आणि वसुदेवाचा मृत्यू असे 3 नाही का महाराज? हो, अरे सारं खरं आहे. अरे मग यावर उपाय तरी काय? महाराज उपाय सोपा आहे. वासुदेव आणि देवकी यांना कारागृहामध्ये बंदिस्त करा आणि त्यांच्या पोटी येणारी 8 बालक आपल्या स्वाधीन करा. नारद मुनी माझ्या लेकराचा पाना नकाऊ पडू. माते
ही सारी त्या भगवंताची कृपा आहे माते, भगवंताची कृपा. नारदा, इथे भगवंताचं नाव घ्यायचं नाही. शांत व्हा महाराज. आजपासून मीच तुम्हाला भगवंत मानला आहे. म्हणून ह्या दोघांना बंदिस्त करू का? ठीक आहे. शिपाई, कशी आज्ञा महाराज? शिपाई, या दोघांनाही कारागृहात बंदिस्त करा आणि आणि कडेकोट पाडा ठेवा. जा. कशी आपली आज्ञा महाराज? ह्याच्या हातून 100 अपराध झाला हवे. नारदा, अरे कसला विचार चालला आहे तुझा? महाराज, मी आपल्याला युक्ती दिली खरी, पण थोडा घोळ नका महाराज. काय गोल? अरे कसला गोल? बोल नारदा. महाराज, आपण म्हणालात 8वा पुत्र. जर शेवटून मोजला पहिला तो 8वा होईल आणि 8वा तो पहिला होईल महाराज. हो हो नारदा, तुझा कयास बरोबर आहे. मग यावर उपाय? महाराज, उपाय आहे. जरी तुम्ही पहिल्याचा वध केला तरी ते देवकी मातेच्या आयुष्यातून निघून जाईल आणि देवांच्या शीतगणनेतून कायमचे निघून जाईल. म्हणजे दुसरं आपण ते पहिलं होईल आणि 8वं पहिलं ते 8वं होईल महाराज. ठीक आहे, ठीक आहे नारदा. मग मग मी देवकीची 8 पद्य जन्म घेताच शिलेवर धरून ठार करीन. नारायण नारायण. महाराज, ती 8 बालक जन्माला येईपर्यंत नीट लक्ष ठेवा. एकही निसटता कामा नये. ठीक आहे, ठीक आहे. नारायण नारायण नारायण. अगं शालू, अगं शालू, वकडे गो मैना, शालू, वकडे गो मैना. नजर तिची माझ्याकडे पडायला लागले. पण काय सांगू, त्याच वेळी महाराजांनी माझ्याकडे हिंडायचं काम टाकलेलं आहे. रात्रभर इकडं. आता ते खुश आहे की नाही कसं सांगू त्याचं? सकाळी उठून जायचं. नारायण हाला ब्रह्मचारी. नारायण नारायण. प्रणाम ब्रह्मचारी, प्रणाम. आपण इकडे कसे काय? जेथे वृक्ष तेथे छाया, जेथे ब्रह्म तेथे माया आणि जेथे बुवा तेथे बाया. हा, हे बरोबर. अरे हो, विसरलोच. हा? आशीर्वाद दिला विसरलो. कल्याण नमस्तू. अहो, हा आशीर्वाद तुम्ही मला पूर्वीच द्यायला हवा होता. आता माझ्या आयुष्याचं सपाटंट झालं हो. अरे वा, म्हणजे तू गृहस्थ झालास? वा वा वा. सद्गृहस्थ करताना परमार्थ करावा, हाच करा माया मुक्तीचा मार्ग. तुमचं म्हणणं खरं आहे ब्रह्मचारी, पण मी जगेल तेव्हा ना त्या नवऱ्याच्या हातून. नारायण नारायण. तू बायको म्हणजे भार्या, अरे पण दिसतोस मर्दासारखा. तसा मी आहे मर्दच हो, पण बायको पुढे होतो सरदल. म्हणजे चक्क बनवच की. दुर्दैव, बाकी काय नाही. पण का हो ब्रह्मचारी, बोला अश्वधारी. बायकोला मुठीत ठेवायची किंवा बारीक करण्याची एखादी युक्ती आहे का तुमच्याकडे? नारायण नारायण. अहो, मी असा ब्रह्मचारी, माझ्याकडे कुठली युक्ती? जर तुम्हाला युक्ती हवी असेल तर तुमच्या महाराजांना विचारा. नको रे बाबा, नको नको. का रे बाबा? अहो, त्या महाराजांना बोललं ना तर महाराज सांगतील तुझी बायको या झाडांखाली आणून ठेव. मग मी काय करू? नारायण नारायण.
करता करविता तो आदि नारायण. ओ नारायण नारायण म्हणू नका. या मथुरा नगरी देवाचं नाव घ्यायची पाच बंदी आहे. ठीक आहे, युक्ती मी तुला नंतर सांगतो, पण आधी तुमच्या महाराजांचा वृत्तांत तरी सांगावं. हो काय सांगू वृत्तांत. 6-7 बालकांचा चेंदा मेंदा केला महाराजांनी. आता देवकी माता 8व्यांदा गरोदर आहे. मला सांगा कुठल्या मातेच्या मनावर परिणाम होणार नाही आपली बालक आपल्या समोर मारताना. म्हणजे कौसाचा काळ जवळ आला म्हणायचा. अहो कौसाचं कसलं, देवकी मातेचं म्हणा, देवकी मातेचं पाच वेळी झाली होती. श्री नारायण. चला पुढे काय घडते ते पाहूया. हो पण माझी चूक काय करून कशी ओळखते सांगा. त्यावर उपाय मी नंतर सांगेन, पण येतो. नारायण नारायण नारायण. हो ब्रह्मचारी आधी उपाय तरी सांगा. काय सांगायचं या महाराजांना. माझी याच्यातून सुटका कशी होईल ते कोण काही सांगतच नाही हो. आज इतके दिवस रात्रभर पारा पारा करून पाक थकून जातो मी. एकतर तिकडं माझी बायको ही माझ्याकडे अजिबात बघायला तयार नाही. हा असा रात दिवस पाक थकून जातो. आता ही तर दोघं बंदी व्यवस्थित आज जरा आराम करूया. महाराजांचं आता इकडे येणं होईल असं वाटत नाही. आज जरा आराम करून घेऊया.
अरे, झोपा काढायला पाठवलं की पारा काढायला तुझा लंब करणं होण्याऐवजी तुझा मृत करणं केला असता चल जाओ. माझा आठवा मृत्यू माझा आठवा मृत्यू आता याला मी यमसदनाला पाठवणार की मग माझा शत्रू संपला माझा मृत्युंजय होईल. देवकी, आण ते बाळ, आण. शेवटची सांगते, म्हातारे बाल या बहिणीला जीवदान दे. नाही नाही आण आण ते बाळ, आण. नाही दादा, नाही. माझा आठवा मृत्यू आता आता याला मी यमसदनाला पाठवणार. दैत्य सम्राटा, शेवटचे तुझे 100 अपराध भरले. अरे असा पाहतोस काय? या आधी महिला तुझ्यासारखा दैत्य काय मारणार? तुझा वैरी आनंदाने गोकुळात जन्मला आहे. काय माझा वैरी गोकुळात आणि आणि हे कारस्थान त्या देवाचं असलं पाहिजे. जानूर जानूर कशी आपली आज्ञा महाराज? जा गोकुळात जाऊन माझ्या वैराची खबर घेऊन या. आज्ञा असावी महाराज. जा आणि हो सोबत पुतना मावशीला सुद्धा घेऊन जा आणि आणि गोकुळात वाढणाऱ्या माझ्या वैऱ्याचा बंदोबस्त करा. जा. कशी आज्ञा मी देवांना आव्हान केलं आहे आणि आणि ते आज उचित ठरलं आहे. देव हो, मी तुम्हाला आव्हान केलं आहे. माझ्या वैराला इथं तुमच्या समोर आणून ठार करीन. नंदना